नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस शिवसेना शहर प्रमुख संजय कुकडी यांनी खोडून काढले शिवसेनेवरील आरोप. विरोधकांना चष्मा बदलण्याचा दिला सल्ला. मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी दिग्रस शहरात केलेल्या विविध विकास कामांचा शहर प्रमुख संजय कुकडी यांनी पाळा वाचला. नामदार संजय राठोड यांच्यावर टीका करणाऱ्यांचा शहर प्रमुख संजय कुकडी यांनी समाचार घेतलाय. नमस्कार, मी दिग्रस शिवसेना शहर प्रमुख संजय कुकडी. दिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून अध्यक्षपदाकरिता श्री लक्ष्मीताई कलोसे ह्या उभ्या आहे व इतर 12 प्रभागात आमचे शिवसेनेचे उमेदवार उभे आहे. त्या सर्वांना धनुष्यबाण या शिवसेनेच्या बहुचिन्हावर निवडून सर्व जनतेने सहकार्य करून निवडून आणावे ही आपणास विनंती करतो. व आता या निवडणुकीमध्ये जो संजय भाऊ देशमुख यांनी जो संजय भाऊ राठोड यांच्यावर जे आरोप केलेले आहे ते आरोप संजय भाऊ देशमुख यांचे त्यांना चष्म्या दिसत नाही असं मला वाटते. त्यांचा चष्म्याचा नंबर बदलावा लागते. दिग्रसमध्ये जेवढा विकास काम झालेले आहे हे त्यांना माहीत नाही असं वाटते. दिग्रसमध्ये क्रीडा संकुल जे संजय भाऊ देशमुख क्रीडा मंत्री असताना जे क्रीडा मंत्री असताना सुद्धा क्रीडा संकुल करू शकले नाही, एवढं मोठं क्रीडा संकुल संजय भाऊ राठोड यांनी तयार करून दाखवले. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की संजय देशमुख क्रीडा मंत्री असताना दिग्रसमध्ये क्रीडा संकुल झाले नाही. त्याच्यानंतर नांदगाव धरण संजय देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये नांदगाव धरण फुटले होते व ते तसेच खंडर फोडून होते. जेव्हा संजय राठोड साहेब जेव्हा आले निवडून त्याच्यानंतर ते नांदगाव धरणाची पुनर्बांधणी केली व ते नांदगाव धरण झाले व दिग्रसकरांना स्वच्छ पाणी पुरवठा आता चालू झालेला आहे पुन्हा त्या धरणातून. त्याच्यानंतर मोक्षधाम, तुम्ही मोक्षधाम पाहिलेलंच आहे. मोक्षधाम मध्ये यापूर्वी एवढं बेकार परिस्थिती की लोकांना बसायला जागा नव्हती. आज तुम्ही मोक्षधाम जाऊन पहा, त्या मोक्षधामात एवढा चांगला विकास झालेला आहे की म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळ्यात 1 नंबरचं मोक्षधाम दिग्रस शहरामधलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. पुन्हा त्याच्यानंतर दिग्रसमध्ये कोणत्याही वेळेस पूर आल्याच्या नंतर पूर्ण दिग्रसमध्ये पाणीच पाणी होत जाय. त्याच्यासाठी संजय भाऊ राठोड यांनी त्या विठ्ठल नगरापासून तर पूर्ण संरक्षण भिंत बनवलेली आहे. त्या संरक्षण भिंतीमुळे त्या एरियामध्ये पूर्ण किती मोठा पूर आला तरी पाणी चाललेलं नाही आहे. त्या संरक्षण भिंतीमुळे पूर्ण दिग्रस शहराचा म्हणजे कसं पाण्यापासून संरक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर दिग्रसमध्ये माणूसवाडा पूल, मल्लिकार्जुन जवळचा माणूसवाडा पूल, त्यानंतर त्या पुसद पूल, त्यानंतर अर्नी पूल, या सगळ्या पुलाची निर्मिती केलेली आहे संजय भाऊ राठोडनी. त्याच्यानंतर भवानी माता ते याच्यावर आपला गार्डन वन उद्यान केलेलं आहे. कुठं भवानी माता मंदिरावर पाशी इतकं चांगलं वन उद्यान आहे की दिग्रस मधले 90% लोक तिथे जाऊन पूर्ण म्हणजे हे करतात. त्याच्यानंतर पाणी पुरवठा योजना दिग्रससाठी 48 कोटीची पाणी पुरवठा योजना आणलेली आहे दिग्रससाठी. त्याच्यानंतर आता जो विकास निधी आणला आता चालू कामाचा 23 कोटी रुपयाचा विकास निधी आणला व त्याची कामं चालू झालेली आहे. हा सगळा विकास संजय भाऊ देशमुख यांना दिसत नाही का? व त्यांनी जे आरोप केलेले आहे ते आरोप बिनबुडाचे आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यानंतर तहसील इमारत बनवली, पंचायत समिती इमारत बनवली. ह्या पूर्ण गोष्टी दिग्रसमध्ये होऊ नये. संजय भाऊ देशमुख असे म्हणतात की दिग्रसमध्ये कोणताही प्रकारचा विकास झालेला नाही. अरे तुम्ही तुमच्या स्वतःच्या 10 वर्षाचा पूर्ण आमदारकीचा कार्यकाळ, 15 वर्ष नगर परिषद लुटून खाल्ली. त्याच्यानंतर तुम्ही आता 1.5 वर्ष खासदारकी आहे. या खासदारकीच्या काळात कोणता विकास केला हो तुम्ही? एखादं काम तरी आणलं का? हे तुम्ही दाखवा ना. लोकांना, जनतेला विकास दाखवा व तुम्ही नगरपालिका बिनधास्त तुमच्या ताब्यात घ्या. एकही विकास न करता तुम्ही सांगता की आम्ही खूप मोठा विकास केलेला आहे. कोणता विकास दाखवा ना तुम्ही, जे लोकांना दाखवा. नाही तर संजय भाऊ राठोड यांची कामं पहा. एवढी मोठी कामं केलेली आहे व त्यांना जनतेला सांगायची जरूरत नाही. यावेळेस पूर्ण दिग्रस शहरामधलं तुम्ही वातावरण पहा की पूर्ण शिवसेनामय झालेलं आहे. कारण की संजय भाऊ राठोड यांचा झंझावाता पूर्ण दिग्रस शहरामध्ये पूर्ण जनता पाहत आहे. हीच विनंती व आमच्या धनुष्यबाण या बहुचिन्हाला निवडून द्या ही विनंती. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.